चेहरे बघू शकताय कारण की गाडी बंद पडली आहे. बस कुत्र्यांना तर आम्ही असे घाबरतो बिबट्या कोणीतरी असेल असं घाबरतो आम्ही. झाडं वगैरे सगळे आहेत म्हणजे थोडं. साक्षी दीदी आपली जी आहे ती चालवते. उपस्थित राहतो रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मला माहिती आहे खूप दिवसांनंतर आपण ब्लॉग घेऊन येतोय कारण की असा काही चान्सच मिळत नव्हता की मी ब्लॉगिंग करावी आणि मी कुठे बाहेरच जात नव्हती. पण आता फायनली आम्ही कुठेतरी बाहेर चाललोय. म्हणजे माझे कझन्स वगैरे पण आहे माझ्यासोबत आणि आमची फॅमिली आहे सगळी गाईज. सो आम्ही फर्स्ट टाइम चाललोय असं, मावशीची फॅमिली आणि आमची फॅमिली. सो बघत राहा पुढे काय काय मज्जा होते. यांचे आवाज मागून ना यांचे साऊंड इफेक्ट चालूच असतात गाईज. सो आता खेळण्यासाठी पत्ते वगैरे आणलेत आणि आता सगळे बॅग्स वगैरे ठेवताय कार मध्ये. नाही अशी मांडी घालून बसू शकतो. हा मांडी घालून बसू. चल ना मग काही हो जनाब, नाग रे जनाब, नाग रे जनाब. असं पण चालू ना आम्हाला. नाही लिहिता माझे हेडफोन तुझ्याशी नाहीये काम. सिबलिंग पण अजून कझन पण. बघू शकता इकडे चेहऱ्यावरचं दुःख बघू शकताय. सो गाईज आम्ही आता ना हे असं खाली करून घेतलेली आहे सीट कारण आम्हाला तिघांना इकडे मागे बसायचंय ऍडजस्ट करून. सो आता तेच जरा ऍडजस्टमेंट चालू आहे गाईज. आम्ही कसे बसू शकतो. सो आता आम्ही बसलोय कशी करून. आम्हाला 3 तासाचाच फक्त प्रवास आहे गाईज, बाकी जास्त काही नाहीये. सो त्याच्यामुळे आम्ही बसू शकतो. 3 तास तर किती नॉर्मल आहे आपल्यासाठी. 3 तास तर आम्हाला नाशिकला जायला लागतं. आपण खायला जाता कुठेतरी तर 3 तास लागतात. डिप्रेशन. पप्पा इकडे बसलेत गाईज बघू शकताय. सजले रे क्षण माझे सजले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. सो आता पहिला स्टॉप आलेला आहे गाईज. आम्ही पहिल्या स्टॉपला थांबलोय. सगळ्यांचं मनोगत घेऊया आपण. कसं वाटतंय मम्मी तुला? मस्त बरेच दिवसांनी निघाली बाहेर म्हणून चांगलं छान वाटतंय. मावशीला विचारूया कसं वाटतंय. छान वाटतंय मला. पहिल्यांदा आलो आम्ही. विचारूया कावेरीला कसं वाटतंय. स्नेहाला नो कमेंट्स. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? छान वाटतंय गाईज कारण की आम्ही लहानपणी एक व्हिडिओ काढलेला तिघींनी सोमेश्वरला आणि त्यानंतर आम्ही पहिल्यांदा आमची ट्रिप आहे की आम्ही फॅमिली सोबत पुन्हा एकदा चाललोय. नाही तर आम्हाला आमच्या फॅमिली सोबत नाही आवडत जायला. आम्ही तिघी जातो खूप वेळा पण फॅमिली सोबत नाही. सो गाईज तुम्ही बघू शकता कसा खतरनाक ते सांगून द्या. हे बघा इकडे काय आताच उलटी करून झाली आहे. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. आताच झालंय सगळं कार्यक्रम इकडे आमचा. रस्ता बघा एकदम कसा अंधार आहे आणि वळणाचा एक पण स्ट्रीट लाईट नाहीये या रस्त्यावरती. एक पण स्नेहल झोपली आहे. बैगन बरोबर बसवा नव्हती किती बरोबर बॅग धावूनच नाही आली ते तिथं. चेहरे बघू शकताय कारण की गाडी बंद पडली आहे. गाडीची बॅटरी संपली आहे मे बी. सो आता आम्हाला धक्का मारायचा आहे गाडीला आणि मग गाडी चालू करून जायचंय गाडी. आता जे पण जिम करता इकडे त्यांनी धक्का मारायचा.
चला मारायचं बोलले फायनली गाईज एवढा धक्का बिक्का मारून आम्ही फायनली पोहोचलोय हॉटेलला आता जेवण वगैरे करायला. आणि मग आम्ही आता बघू म्हणजे बुक आहे ऑलरेडी आमचं स्टे होमस्टे बट तरी पण आम्ही आता पोचलो आहे होमस्टेमध्ये. आम्ही आत्ता अलिबागला पोचलो आहे आणि उद्या आम्ही जाणार आहे जरा असं फिरायला वगैरे. आत्ता खूप रात्र झाली आहे सो आम्ही आता आम्ही फक्त झोपून जाऊ असं मला वाटतं. मम्मी पप्पा वगैरे सगळे आता बाजूच्या रूममध्ये गेलेत आणि आम्ही बच्चा पार्टी आम्ही इकडे आहोत. हितेन बघू शकताय बच्चा आमचा हितेन लगेच 1 मिनिटात. आता आम्ही पत्ते खेळणार आहोत म्हणजे बाहेर तर कुत्रे सगळे आहेत म्हणजे एवढे कुत्रे आहेत इकडे बॅडमिंटन की आम्ही बॅडमिंटन खेळणार होतो पण सगळे कुत्रे बाहेर त्याच्यामुळे आम्ही घाबरतोय. सो आम्ही पत्ते खेळायचं आम्ही ठरवलंय. पागल आहे काय रे कोण? 4 कुत्रे इकडे समोर उभे आहेत आपले. बापरे कुत्र्यांना तर आम्ही असे घाबरतोय जसं बिबट्या कोणीतरी असेल असं घाबरतोय आम्ही. अजून पण बाहेरून कुत्रे बघतोय आमच्याकडे. खूप कुत्रे आहेत यार गाईज इकडे. बाहेर पण खेळायला पण नाही जाता आला आम्हाला पण ठीक आहे आम्ही घरात बसून पत्ते खेळतोय आता. सो हॅलो गाईज गुड मॉर्निंग. आणि सकाळी सकाळी आम्ही उठलोय 8 वाजता कारण रात्री थोडं लेट झोपलो होतो पण तरी पण आम्ही उठलोय 8 वाजता कारण आमची मम्मी केव्हापासून आम्हाला उठवते. आणि मम्मी तुम्ही बघू शकता की ती निवांत जाऊन बसली आहे बाहेरचं वातावरण आपण बघू कसं आहे. रात्री आलो होतो तर बघितलं नाही काय आपण. हा आहे बाहेरचा नजारा. निवांत एकदम चालू आहे सगळं निवांत. आणि हे आमची मम्मी आणि मावशी बघा कसे बसलेत दोघी बहिणी. नजारा बघा आता मस्त वाटतंय बघा गावासारखं आहे मस्त इकडे सुंदर. सो आता आम्ही थोडा वेळ बसू आणि मग आवरू सगळं आणि त्याच्यानंतर आम्ही निघू पुढच्या लोकेशनसाठी. साक्षी लवकर आवरेल. थोडंसं बसू आणि त्याच्यानंतर नाही बसणार डायरेक्ट आवरेल साक्षी. मम्मीचा जुडा बघू शकताय गाईज. मैं बाबा टिल्लू. स्नेहल पण आता उठलीये. सो गाईज बघू शकता आजचा लुक कसा आहे. तर यांचे फोटो वगैरे काढायचे जरा काढावे लागतील. सो आता फोटोज वगैरे सगळं चालू आहे सगळ्यांचं आणि मग आपण थोड्या वेळाने निघणार आहे बीचवरती. सो मी दाखवते तुम्हाला तिकडे काय काय होतं ते. ओके पप्पांचा ड्रेसिंग बघा गाईज फुल एकदम आणि मम्मीचा पण फुल एकदम चांगलाच आहे पण पप्पा आज थोडे वेगळे दिसत आहे गाईज बघू शकताय तुम्ही. ओके सो आता आम्ही फोटो वगैरे काढतो आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ बीचवर तेव्हा दाखवते. ओके बाय. सो गाईज आता एवढं ऊन आहे बाहेर एवढं ऊन आहे. आम्हाला वाटलं होतं की अलिबागमध्ये थोडं पाऊस वगैरे असेल थोडं थंड असेल वातावरण पण नव्हतं थंड वातावरण. खूप ऊन आहे आणि खूप घाम येतोय पण आम्ही फायनली आता ब्रेकफास्ट करायला आलोय. अजीब जानवर है कितना भी खा ले भूखा ही रहता है. सो आता आम्ही एका बीचवरती आलेलो आहे. हे म्हणजे एवढं कोणाला असं पब्लिकला सगळ्या माहिती असणारं बीच नाही आहे बट पाणी खूप आतमध्ये गेलं आहे गाईज पण आम्ही तरी पण चाललो आहे आता तिकडे बघू कसं असेल वगैरे. लोकेशन बघा आता किती सुंदर आहे. आता
साक्षी दीदी आपली जी आहे ती चालवते. त्याच्या किनारी आहोत आम्ही. मस्त समुद्र बघा मागे. एवढी चालवत आणली आहे साक्षी दीदीने. टर्न घेतलेला आहे गाईच. सो गाईज आता आमचा एक हॅपी डान्स झालेला आहे जस्ट नाव. तो तुम्हाला नाही दाखवला कारण आणि आम्ही टॅन किती झालोय ते पण बघू शकताय. तिच्या आपण 1-2 क्लिप्स घेऊयात आता. ती काहीतरी तर 42 चाळे करेल आणि आपण स्क्लिप काढू. अच्छा कारण तिला असं वाटतं की ते चाळे करते ते क्यूट दिसते. ठीक आहे. काढूयात आपण. इथे समुद्र बघा किती छान. ठीक आहे, समझ गया. आणि ते दीदी समझ आपली गया. 23 वर्षाची दीदी लग्नाच्या वयात आली आहे पण हे करताना. आणि बेव समुद्रात तिला तिचा समुद्र दोस्त भेटलाय. कावताय कावताय दीदी. How you feeling guys? Good. सो आता सगळ्यांचा ड्रिंक ब्रेक झालेला आहे. आले बाई माझे पप्पा आले गाईज. सो आता मी जेवण करायला थांबलोय. आज का लंच गाईज. आता सोलकडी पिताय दोघी जणी. ऑब्विसली दिसत आहे बघा. बघा दाखवा. साक्षी दीदीचे स्पीड बघू शकता. डायरेक्ट पिसाळली होती सोलकडी पिण्यासाठी. आमचे 10K झाले एक रीलला जी आम्ही सकाळीच टाकलेली आणि तिला 6-7 तासात 10K झालेले. गाइस ये देखो गाइस बारिश हो रही है गाइस बाहर. मराठीत बोल. महाराष्ट्रात मराठीत बोल गाइस. क्रेझी मराठीत बोल. आम्ही येऊच नाही व्लॉग मध्ये. मराठी बघू शकताय तुम्ही बाहेर कसा पाऊस पडतोय. आता आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतोय बा इकडे थेंब दिसत असतील. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ आणि आम्ही आता आहोत कोकणच्या रस्त्याला. आम्ही कोकणला चाललोय. इकडे मध्ये घुसला तू कुठे उभी आहे रस्त्यामध्ये. काय आता इकडे आहे बोलते पहिला सो गाईज कोकणाचे रस्ते गाईज खूप खतरनाक रस्ते आहेत. 4-5 वेळा उलट्या झालेल्या आहेत महाशय आमचे. हे बघू शकताय तोंड महाशयांचं. यांना 4-5 वेळा उलट्या झालेल्या आहेत आणि तिच्यामुळे आम्हाला थांबावं लागतंय खूप वेळा. एवढा बेकार रस्ता आहे. तुम्ही काही पण गाडी उभी आहे. मम्मा गाडी तर दिसली हे गाडी उभी आहे बघा. आणि रस्ता बघा. एक पण लाईट नाहीये की काही नाहीये. एक पण लाईट नाहीये. पूर्ण जंगल आहे दोन्ही साईडला आणि त्याच्यामध्ये थांबावं लागलंय आम्हाला. आलेली आहे रस्त्यामध्ये गाडी उभी आहे. चला चला